शात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. कामगारांनी काम बंद केलंय. का? कारण तुला माहिती आता इंटरव्ह्यू व्हायच्या आधीच तू स्वप्न बघायला लागला. मी नुसतीच स्वप्न बघत नाहीये तर ती मी पूर्ण सुद्धा करतो. नाही कॉम्रेड, आता चेक आल्याबरोबर नव्या कंपनीचं काम सुरू केलं तुम्ही, आनंद वाटला. नाही रे, तिच्याकडे वेळ नाहीये. इनफॅक्ट वी आर एक्सपेक्टिंग सम गुड न्यूज इन द नियर फ्युचर. म्हणून मॅडम सध्या खूप खुशीत असतात. अरे मग कॉंग्रॅट्स, मग तर चांगलीच गोष्ट आहे. मग ठीक आहे, आपण लवकरात लवकर ॲग्रीमेंट सह्या करून टाकूया. वेळ आली ना तर टँकरनी पाणी पुरवतात तसं विमानाने पाणी घेऊन येतील, नाही तर कृत्रिम पाऊस पाडतील, पण आपला कार्यभाग साध्य करतील. गुड मॉर्निंग. ओ न्यूज वाल्या मॅडम, ओ चॅनल वाल्या मॅडम, ओ वेड्या मॅडम. अगं काय 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 अशी बसलीस तू? अगं उठ, जा लवकर कामावर. अरे मी आज कामावर जाणार नाहीये. काय? आज मी कामावर जाणार नाहीये. अगं मग देशाचं काय होणार? चॅनल बंद पडणार तुमचं. नवीन बातम्या ऐकायलाच मिळणार नाहीत. त्या जुन्या शिव्या पावसा पाण्याच्या बातम्या ऐकायला मिळणार, संग्रहित चित्रांसकट. आज ना मी बाबांना भेटायला जाणार आहे. मला खूप आठवण येते रे त्यांची. ए बाई तुझ्या पाया पडतो. नाही मी तुझ्या पाया पडतो. मी तुझ्या पाया पडतो. पुन्हा एकदा पडू का? काय झालं? हे बघ, तू प्लीज रडू नकोस. ते तुझा ना तो 24 तास डोळ्यांचा नळ आहे ना, अगदी असा चालूच असतो. तू किती दुष्ट आहेस माहितीये का तुला? दुष्ट आहे. बरं मी काय म्हणतो, तू काय बाबांना भेटायला जाणार आहेस ना? माझ डब्यात मेनू काय बाबांच्या शिव्या त्याच भरून पोट भरणार आहेस की काय तू? हे पण जयू, बाबांचा माझ्यावरचा राग जाईल काय रे? नाही जाईल, पण त्याला जरा थोडा वेळ लागेल. पण किती वेळ वाट बघायची? आता काय नाही, आता ह्याचं उत्तर मी गणितासारखं नाही देऊ शकत. म्हणजे 2 + 2 4, 3 + 3 6. आता कसं आहे ना, मी आता माझ्यावरचा तुझा राग तो जाण्यासाठी जवळजवळ 24 तास जावे लागतात, बरोबर? मग त्यासाठी मला तुझ्या विनवण्या कराव्या लागतात, तुझ्या हातापाया पडावं लागतं, उठा बशा कराव्या लागतात. तेव्हा कुठे मग तुझा राग जातो? हो, 1 मिनिट. काय रे, तू प्रत्येक वेळेला स्वतःचा घोडा का दामटवत असतोस? कारण बाबांच्या शिव्यांचं मूळ कारण मी आहे. अगं आत्ता कुठे बाबांचा राग थोडाफार प्रमाणात निवळत असेल तेव्हा नेमकी त्यांच्यासमोर तू जाऊन उभी राहतेस. म्हणजे पुन्हा बाबांचं टेम्परेचर वाढतं, पुन्हा त्यांचा BP हाय होतो. पण मग त्यावर उपाय काय रे?
आहे ना उपाय ह्यावर आहे, पण काय तो तुला पटायला हवा ना. तू सांगून तर बघ ना. काय आम्ही हे बघ, आजोबांनी नातवाचं तोंड पाहिलं ना की त्यांचा राग आहे ना आपोआप निवळेल. मी काय म्हणतो, अभि दादाच्या आणि आदित्यच्या आधी आपण आपला नंबर लावूया का? बघ असे चुटकी सरशी प्रॉब्लेम सरते बघ. इथे कमवायची अक्कल नाही आणि चाललाय बाप बनायला. हा उगीच काहीतरी बोलू नकोस, आता चांगली नोकरी लागली आहे मला. अरे पण टेम्पररीच आहे ना. इथे आपला बँक बॅलन्स नाही, घराचा पत्ता नाही, लग्नाचा पत्ता नाही. ते होईल रे, तो मेजर प्रॉब्लेम नाहीये. तू करशील ना लग्न माझ्याशी की आयत्या वेळेला डिच करणार आहेस? तू आई होणार आहेस का? आत्ता जाऊन लग्न करूया, बोल. हे बघ, अभिदादा आणि तेजू वहिनी विटनेस म्हणून तयार आहेत. आजी आजोबा नातवाचं तोंड बघायला उत्सुक आहेत. बोल लवकर बोल. नो वे, आय एम नॉट रेडी टू बिकम आई यार. आणि काय रे, तुला नवऱ्याची साधी जबाबदारी कळत नाही आणि चाललाय बाप बनायला. हा माई आई लेक्चर बस झालं. हा आणि नवरा म्हणून कधीतरी खाऊ घाल. आणि बघ तू कामावर जा, नाही तर नको जाऊ. मला तर कामावर जायला पाहिजे की नाही? बरोबर. चला उठा, चला. चला उठा. नाही चला ना, उठा ना. अरे तू उठ ना. अगं अशी काय करते? अरे पण मी जाणारच अरे नाहीये. व्हॉट इज दिस यार? अस्मिता अस्मिता आलात तुम्ही? जेवायला वाढू? नाही नको, भूक नाहीये मला. मी राजेंद्रला भेटायला क्लबवर गेलो होतो. तो लंडनला चाललाय, त्याला एक महत्वाची फाईल द्यायची होती म्हणून. तिथे खाल्लाय आम्ही दोघांनी. हो, आज ते लंडनच्या कंपनी बरोबर आपला ॲग्रीमेंट होता ना, मग झाल्या सह्या? मला नाही माहित. अहो माहिती नाही म्हणजे? आदित्य भाऊजींबरोबर तुम्ही पण सही करणार होतात ना? मग एकदा सांगितलं ना मी, मला माहित नाही म्हणून. पण चिडताय कशाला? मी सहज विचारलं. चिडणार नाही तर काय करणार? माझ्या डोळ्यात देखत अशोक मल्होत्रा आधीला फसवतोय आणि मी काहीही करू शकत नाहीये. अहो मग तुम्ही आदित्य भाऊजींना सावध केलंत का? काय सावध करणार? पुरावा नको सावध करण्यापूर्वी? त्याच करता तर राजेंद्रला फाईल द्यायला गेलो होतो मी क्लबवर. तू करणार आहे चौकशी, पण तोपर्यंत हातची वेळ निघून नाही गेली तरच नशीब. पण मग बाबांना भेटलात का? नाही. अहो मग बाबांना भेटायचं ना, तुमची बाजू त्यांना तरी समजवायची तुम्ही. काय करणार बाबांना भेटून? बाबांनी आधीच सांगितलंय, सेल्स आणि परचेस आणि प्रोडक्शन सगळी डिपार्टमेंट्स आधी सांभाळेल, त्याचे सगळे डिसिजन्स आधी घेईल. त्यांनी हेही सांगितलंय की तू घेतलेल्या डिसिजन्स मध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. काय करू बाबांना भेटून? मधल्या काळात आपल्यामध्ये जे महाभारत घडलं त्याचे परिणाम आता भोगायला लागतात आपल्याला. नाही भोगायला लागणार तर काय होणार? आधी तुझा आई होण्याचा प्रॉब्लेम, त्यात त्या संग्राम शेठचे SMS आणि फोन्स. भंजाळून गेलो होतो मी. तुझ्यावर संशय घेतला आणि दारूच्या आहारी गेलो. पोलिसांनी मला पकडलं, लाडला मारल्याच्या आरोपावरून. आणि सगळ्यात शेवटी तुझं गायब होणार. जाऊ दे ना, कशाला आता त्या कटू आठवणी काढून त्रास करून घेताय स्वतःला? आपण त्या सगळ्या आठवणी विसरून नव्यानं आयुष्याला सुरुवात केली आहे ना. आणि आदित्य भाऊजींना आत्ता तुमचं म्हणणं पटत नाहीये, पण उद्या परवा
कधीतरी सत्यावर उजेड पडेलच ना. फार उशीर झालेला नसला म्हणजे मिळवली. अहो उशिरा का होईना, सगळ्यांना तुमचं म्हणणं तर पटेल. तुम्ही ना उगाच त्रागा करून घेताय. आणि ह्याच्या पुढे ना आपल्या मनाविरुद्ध एक जरी निर्णय झाला ना तरी आपल्या मनाला त्रास करून घ्यायचा नाही, आपल्या मनाचा तोल जाऊन द्यायचा नाही. आपण ह्या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर आलोय ना, पुन्हा ती चूक आपण नाही होऊन द्यायची. मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते. आज रात्रीचा आलोय, इथून पुढे रात्री अजिबात येणार नाही. कारण माझा दिवस सकाळी 5:30 सुरू होतो, तुझा दिवस दुपारी 12 वाजता सुरू होतो. त्यामुळे आपली वेळ जमणं कठीण आहे. त्यामुळे सांगा काय सांगायचं त्यामुळे. आणि याच्या पुढे रात्रीचं बोलावलं ना डबल पे. मला माहिती आहे जागीरदारांचा कारभार त्यांच्या पोरांच्या हातात गेल्यानंतर तुम्हाला फार कमी बोलावलं जातं, त्यामुळे आवक कमी झाली आहे. नाही तुमचा संसार वगैरे नाही माहिती आहे मला, पण तुमचा पसारा मोठा आहे ना माझ्यासारखा. आपण मुद्द्याचं बोलायचं का? बोलूयात. एवढं सगळं समजावून सांगितल्यानंतर रामायण तुम्हाला तरी 100% होकार नाही तुमचा, म्हणून तुम्हाला परत बोलवलंय. बरं का अण्णा, आमच्या या पठ्ठ्यानं म्हणूनच एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय. जाताना घरी घेऊन जा. याला ओळखला असेलच तुम्ही. नाही, याच्या बापाला मी ओळखतो. एकदम एकनिष्ठ प्रामाणिक सरळ मार्गी माणूस. मग त्या पुण्यावर जागीरदाराने ठेवून घेतला. बरोबर. आणि पोराने हाकलून दिला आणि मग लगेच माझ्या रेशन कार्डावर आला. आता याचा अपराध काय? तर तो आता याच्या दिवशी बोलायचं का आपण? मी निघू. एक्सक्यूज मी सर, या रिपोर्ट बद्दल मला काय सांगायचं ते थोडक्यात सांगायची मला संधी द्या प्लीज. अरे वा, युनियन लीडरची भाषा एकदम सोफिस्टिकेटेड झाली. जयंतराव, काय ते थोडक्यात सांगा, बाकी रिपोर्ट मी घरी गेलो वाचतो. सर, ह्या रिपोर्टमध्ये मी बी बियाणे खते यांच्या गेल्या 5 वर्षातील भाववाढीचा ग्राफ काढलाय सर. म्हणजे एकट्या दुकट्या शेतकऱ्याला या सगळ्याला तोंड देण्याकरता कर्ज काढावं लागतं. वीज पाणी हे तर दिवसेंदिवस महाग होत चाललेले आहे. त्यातून लोड शेडिंगचा त्रास हा वेगळाच. म्हणजे उत्पन्नाचा खर्च बघता इन्व्हेस्टमेंटच्या मानाने तो फारच कमी आहे. म्हणजे जेमतेम एका शेतकरी कुटुंबाला पुरेल इतकंच उत्पन्न मिळतं सर. हे सगळं मला माहिती आहे जयंतराव. याच्यावर उपाय काय? उपाय आहे ना सर, आपल्या साहेबांनी सांगितलं तोच. वर्षानुवर्षे कर्जात बुडून आत्महत्या करण्यापेक्षा वर्षभर आपली शेती कसायला द्यायची आणि त्या बदल्यात वर्षभर पुरेल इतकी रक्कम ऍडव्हान्स म्हणून घ्यायची. अच्छा, म्हणजे आपण पेपरमध्ये कंपनी टेक ओव्हर केली वगैरे बातमी वाचतो, तशीच आपली कंपनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गिळंकृत करत चालली आहे ना? नाही येणार, तसं नाहीये. काही शेतकऱ्यांची शेती आपण वर्षभर कसायला घेतो म्हणजे त्यांचा मालकी हक्क हा तसाच राहतो, यात काही फरक पडत नाही. हा वर्षभरानंतर आपण तो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू शकतो. अहो, मेहनत न करता फुकटचा पैसा मिळायला लागला जयंतराव. कोण शेतकरी मेहनत करणार आहे? तुमचा शेतीचा अनुभव कमी आहे तुम्हाला सांगतो. शेतकरी जेवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने आपली जमीन कसतो ना, तेवढ्या आपुलकीने कंपनी थोडीच कसणार आहे. अण्णा, उगा लहान पोराला दमत नका घेऊ. काय आम्ही कंपनी काढली ती काही चॅरिटी करण्यासाठी नाही. आता एवढा पैसा आम्ही इन्व्हेस्ट करतोय असं म्हटल्यानंतर हल्ली पाळणा घरात नाही एवढ्या सुविधा आहे, म्हणून आई स्वतःच्या मुलाला पाळणा घरात नाही ठेवत. त्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ठीक आहे, आपल्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल. जेवण गाडी घे, अण्णांना घरी सोड आणि तू घरी जा. गुड नाईट.
उशीर? किती वेळ वाट बघायची? एक दिवस सुद्धा बायकोसाठी लवकर यावंसं नाही ना वाटत? तेजू तेजू प्लीज, आता तू आल्या आल्या सुरू नकोस. दिवसभर तुझा नवरा ऑफिस मध्ये एक एक अशा चमत्कारिक सिच्युएशन्सला तोंड देऊन आलेला असतो ना. कसा आहेस, कसा गेला तुझा दिवस, हे सगळे प्रश्न राहिले बाजूला. आल्या आल्या बरोबर. सॉरी ना, मला पण कंटाळा येतो एकटीला. गप्पा मारायला घरात कुणी नसतं. म्हणजे माई असतात, पण माई सतत बाबांसाठी काहीतरी करण्यात बिझी असतात. वनिता वहिनीला गप्पा मारायचा मूड असेलच असंही नाही. क्लब मध्ये गेला होतास? नाही. अभिदादा आलाय? बहुतेक, म्हणजे आवाज ऐकल्यासारखं वाटतंय. काय झालं? तुला सांगतो तेजू, या अभिदादाचा आहे ना, मला हल्ली इतका राग यायला लागलाय ना. काय झालं काय पण? अगं गेले कित्येक दिवस मी मार्क करतोय. मी घेतलेल्या प्रत्येक डिसिजनला मोडता घालायचा असा पणच केलाय त्याने. म्हणजे ना, त्याला कुठल्या तरी न्यूनगंडाने पछाडलंय की काय असं वाटायला लागलंय मला. आज त्यांनी अक्षरशः कमाल केली त्यांनी आज. आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया का? मी अभिदादाला नावं ठेवलेली तुला आवडत नाहीत? अगदीच तसं नाही, पण अभिजित भाऊजींचं मत बहुतेक वेळेला बरोबरच असतं. मी बोलू मी आज आपल्या कंपनीला एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर ॲग्रीमेंट करायचं होतं. तर ॲग्रीमेंटच्या पेपरवर आम्हाला दोघांना सह्या करायच्या होत्या. होत्या म्हणजे आज नाही झालं का? ऑब्विसली. आणि त्याचं कारण कोण? अभिजित जहागीरदार. शेवटच्या मिनिटाला फिरला ग. जो माणूस इतके दिवस या प्रोजेक्टला सपोर्ट करत होता, आता तोच माणूस म्हणतोय की ही कंपनी, हे प्रोजेक्ट, तो अशोक मल्होत्रा जो हे प्रोजेक्ट घेऊन आला, हे सगळं बोगस आहे म्हणे. आपण जर या मल्टीनॅशनल कंपनीशी करार केला तर आपली फसवणूक होईल म्हणे. अरे हाऊ इज इट पॉसिबल? बरं, मग काय झालं? काय होणार आहे आता? 11th आवरला, त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार का? पण जर अभिजित भाऊजींना आत्ता कळलं असेल तर लगेच त्यांनी येऊन तुला सावध केलं असणार ना. आणि तरीही तू अभिजित भाऊजींना न जुमानता अग्रीमेंट केलंस. एम आय राईट? येस. इनफॅक्ट आम्ही दोघांनी, मी आणि बाबांनी, आम्ही दोघांनी त्याच्यावर सह्या केल्या. अँड माइंड यू द डिसिजन वॉज माइन, सोलली माइन. फक्त माझा निर्णय होता. तुला सांगतो तेजू, ह्या कोलॅबरेशन नंतर आपली कंपनी ग्लोबल लेवलवर जाईल. ग्लोबल लेवलवर. आणि माझं नेमकं हेच यश अभिदादाला बघवत नाहीये. आणि याच गोष्टीवर आपले मतभेद आहेत. तुला वाटतं तसं अभिजित भाऊजी बायस नाहीये. सगळ्या कमाल गोष्टींचा करतेस सारांश- तू, कमाल करतेस तू, अक्षरशः कमालच करतेस. म्हणजे अभिदादा चारी बाजूंनी विचार करून अतिशय संयमित निर्णय घेणारा माणूस. हो. आणि मी कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्याही प्रकारचा सारासार विचार न करता रॅश डिसिजन घेणारा माणूस, नाही का? काय तो नवऱ्यावर विश्वास. म्हणजे थोडक्यात ह्याच्यानंतर मी माझा प्रत्येक डिसिजन अभिदादाला विचारून घ्यायचा ना. माइंड यू तेजू, कंपनीशी रिलेटेड प्रत्येक डिसिजन घ्यायची ऑथॉरिटी बाबांनी फक्त मला दिली, मला, अभिदादाला नाही. याचा अर्थ अभिजित भाऊजी बिनडोक आहेत असा होत नाही. आदित्य, मध्यंतरीच्या काळात त्यांच्या काही वैयक्तिक प्रॉब्लेम्समुळे ते वाईट परिस्थितीतून जात होते. पण नाव एव्हरीथिंग इज नॉर्मल. ते खूप बॅलन्स विचार जस्ट शट अप. अभिदादा माझा मोठा भाऊ आहे. तुझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने मी त्याला ओळखतो. आणि मी त्याच्याशी कसं वागायचं हे तू मला शिकवायची अजिबात गरज नाहीये.
तुम्ही आता आजोबा होणार आहात. तू हे असं माझं कोरडं सांत्वन नको करूस. आई होण्याला पर्याय नाही. तेजूची आई होणार नाही. काय नाही बाबा, आता असं आहे की सगळ्या बोलणी लास्ट स्टेजला पोहोचल्यानंतर तो एकदम टोकाचं विरुद्ध मत देतोय. म्हणजे जागीरदार ॲग्रो इंडस्ट्रीज एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर ॲग्रीमेंट करते. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता